पोटावरची चरबी कमी करण्यासाठी काही बेस्ट टिप्स सांगते. हॅलो, फिट विथ हर्षालीच्या या फ्रायडे सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत बेली फॅट विषयी. आता योगा सेशन्स घेताना माझ्या एक गोष्ट अशी लक्षात आली की काही लोकांना फिटनेसची काही घेणं देणं नसतं. त्यांना फक्त पोटावरची चरबी कमी करून हवी असते. ती कमी झालीच पाहिजे आणि अल्टिमेटली ती कमी होणार आहे. पण ओव्हरऑल फिटनेस सुद्धा महत्त्वाचा आहे हे लक्षात घ्या. तरीही पोटावरची चरबी कमी करण्यासाठी काही बेस्ट टिप्स सांगते. पहिली टिप की आपण ना दिवसभर 3 वेळा खाण्यापेक्षा ते टाइम स्लॉट डिवायडेड करायचे आणि तेच 5 ते 6 वेळा थोडं थोडं खायचं. दिवसभर थोडं थोडं खाल्ल्याने काय होईल माहिती आहे, मेटाबॉलिझम बूस्ट होईल आणि पचनसुद्धा चांगलं होईल आणि आपल्या पोटावरची चरबी कमी व्हायला मदत होईल. दुसरी गोष्ट, हायड्रेटेड राहणं. हायड्रेशन खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे मेटाबॉलिझमला बूस्ट मिळतो. आपण पाण्यामध्ये पुदिना, लिंबाचा रस यासारखे पदार्थ टाकून खाऊ शकतो. पोटावरची चरबी कमी व्हायला मदत होते. तर पाणी प्यायचं किती? 8 ते 10 ग्लास पाणी दिवसभरात आपण प्यायलं पाहिजे. तितकं पाणी पुरेसं असतं आपल्या शरीरासाठी. स्त्री पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही. फक्त दमछाक केली, व्यायाम केला, फक्त रनिंग केली तर आमचं वजन आता कमी होईल, नाही, अजिबात नाही. आपली झोप पूर्ण होणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे फक्त व्यायाम केलाच पाहिजे, मी त्याबद्दल माझं दुमत नाही आहे, पण आपली झोप पूर्ण हवी. पोटभर अन्न, छान झोप आणि पूरक प्रमाणात पाणी, या 3 गोष्टी आपल्या शरीराला खूप आवश्यक आहेत. त्यामुळे या 3 गोष्टींवर आपण फोकस केलं पाहिजे. चौथी आणि महत्त्वाची गोष्ट जी आता मागे मी सांगितली, फिजिकल एक्सरसाइज. आपलं मानवी शरीर हे व्यायामासाठी, फिजिकल एक्सरसाइजसाठीच बनलेलं आहे. आता काय झालंय, आपण एका कॉम्प्युटरसमोर कंटिन्यू बसून असतो. आपली मान सरळ ह्याच पोश्चरमध्ये असते. आपण असेच बसून असतो. मग व्यायाम होणार कसा? आपल्या पोटावरचा घेर वाढणारच आहे, कारण आपली फिजिकल ॲक्टिव्हिटीज नाही आहे. त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण व्यायाम आणला पाहिजे. रोज 1 तास रनिंग करा, 1 तास तुम्ही योगा करा, 1 तास झुंबा करा. असं अल्टरनेट काही ना काहीतरी आपण केलं पाहिजे. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे जर काहीच जमत नसेल तर सायकलिंग करणं खूप उत्तम पर्याय आहे. त्यामुळे काहीतरी करा, पण करा. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे हर्बल टी, म्हणजे ग्रीन टी किंवा जे आयुर्वेदिक काढे, म्हणजे जे आयुर्वेदिक चहा असतात, त्या आपण पोटावरच्या चरबीसाठी घेऊ शकतो. अगेन हे झाले अल्टरनेटिव्स. पण मेन सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय आहे माहिती आहे का, की आपली झोप पूर्ण झाली पाहिजे, आपला आराम व्यवस्थित झाला पाहिजे, आपल्या शरीरात पाणी व्यवस्थित हवं, आपल्या अन्नाचा इंटेक व्यवस्थित हवा. म्हणजे खायचं बंद केलं, उपवासच केले म्हणजे मी अचानक बारीक होईन, नाही. कदाचित ह्याच्या उलटं होऊ शकतं, आपण अजून जाडे होऊ शकतो बारीक होण्यापेक्षा. त्यामुळे खाण्याचा इंटेक आणि खाण्याचा आपला टायमिंग हे आपल्या वेट लॉससाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते सगळं आपल्याला व्यवस्थित फॉलो करायचं आहे. तर ह्या होत्या आपल्या टिप्स वेट लॉससाठी. फॅट लॉससाठी ना कार्डिओ एक्सरसाइज खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करते. आपण धावू शकतो. सेकंड म्हणजे झुंबामध्ये सुद्धा ना जे आपल्या बेलीला स्ट्रेच देणारे एक्सरसाइजेस आहेत ते जास्त प्रमाणात आपण करू शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे बेली स्ट्रेचिंग, म्हणजे साईड स्ट्रेच झाला, फॉरवर्ड बेंडिंग झालं, अपवर्ड बेंडिंग झालं, अशा जे काही स्ट्रेचिंग्स आहेत त्यासुद्धा योगामध्ये आपलं बेली फॅट कमी करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. आपल्याला कसं असतं ना, आपण आज हळद प्यायली की आपल्याला लगेच गोरं व्हायचं असतं, असं नसतं. योगाचा इफेक्ट कदाचित थोडा उशिरा होत असेल, कदाचित लवकर दिसत नसेल, पण इफेक्ट आहे. त्यामुळे ती कन्सिस्टन्सी आपण मेंटेन ठेवली पाहिजे. ओव्हरऑल फिटनेस खूप महत्त्वाची आहे, आपण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. एवढंच मला आजच्या व्हिडिओतून सांगायचं होतं. बाकी योगा करा, फिट राहा आणि आपले व्हिडिओज पाहत राहा.